पालघर पूर्व वेऊर परिसरात पुन्हा एकदा भंगार डेपोमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। सेंट जॉन कॉलेजच्या पाठीमागे अभिनव शिक्षण संस्था इंग्लिश स्कूलच्या गेटलगत असलेल्या समशेर उर्फ पप्पू खान यांच्या भंगार डम्पिंग यार्डमध्ये रात्री 9 ते 9:30च्या सुमारास मोठ्या वेगाने ही आग भडकली। आग शाळेच्या भिंतीलगत लागल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। स्थानिक नागरिकांनी सांगितलं की गेल्या 4 महिन्यात ही दुसरी वेळ आहे जेव्हा या भंगार डेपोला आग लागली। त्यावेळी याबाबत कोणतीही ठोस दखल न घेतल्याची तक्रार परिसरातून येते। शाळेजवळ असलेल्या या भंगार यार्डमुळे मुलांच्या सुरक्षेला देखील गंभीर धोका निर्माण झालाय। हे गोडाऊन समशेर उर्फ पप्पू खान यांच्या ताब्यात असल्याचं समोर आलंय। मात्र त्यांना जागेच्या मालकीबाबत नगरपालिका प्रशासन, पोलीस विभाग किंवा कलेक्टर कार्यालयाच्या परवानग्यांबाबत विचारलं असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिलेले नाही। तपासात हे लक्षात आलंय की जागेचे वास्तविक मालक महेश कोती आहेत। महेश कोती यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी मैत्रीपोटी ही जागा वापरल्याचं दिल्याचं स्पष्ट झालंय। समशेर उर्फ पप्पू खान यांनी हीच माहिती पालघर पोलीस स्टेशनचे एपीआय थोरात यांना जबाब देताना सांगितले। या प्रकरणात पोलीस सखोल तपास करत असून संबंधित गोडाऊनवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आग लागल्यामागील कारण, परवानग्यांची स्थिती आणि या भंगार डेपोवर कोणते नियम लागू होतात याची पडताळणी पोलीस आणि स्थानिक प्रशासन करत आहेत। या गोडाऊनवर आता खरंच कारवाई होते का? अधिकृत भंगार डेपो कायमचे बंद केले जातात का? आणि शाळेजवळच्या धोकादायक डम्पिंग यार्ड विरुद्ध प्रशासन कोणती पावलं उचलतं याकडे संपूर्ण पालघरचं लक्ष लागलंय। अनिल शिरसाट, द पोलीस न्यूज, पालघर।